नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। नांदेडचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्वीकारला पदभार। बघूया बातमी सविस्तर। नांदेड जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज गुरुवार सकाळी नांदेड जिल्ह्याचे पूर्व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून पदभार स्वीकारला। यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले। यावेळी मावळते जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे, सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कांबळी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वळदकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यापूर्वी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते। सन 2015च्या तुकडीचे IAS अधिकारी असणारे राहुल कर्डिले यांनी यापूर्वी अमरावती सहाय्यक जिल्हाधिकारी, परभणी सहाय्यक जिल्हाधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्धा जिल्हाधिकारी आणि सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदी पदे त्यांनी भूषविले आहेत। मावळते जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची छत्रपती संभाजीनगर येथे वस्तू व सेवा कर सह आयुक्त पदावर बदली झाली आहे। अभिजित राऊत गेल्या 2.5 वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत। सप्टेंबर 2022 मध्ये माझी नांदेड येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर जवळपास 2.5 वर्षांचा मला इथं कार्यकाळ सेवा करण्यासाठी मिळाला। सर्वप्रथम मी नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेचं आणि सर्वच घटकांचं मी आभार मानतो की आपण या काळामध्ये खूप सहकार्य केलं, खूप प्रेम दिलं आणि एकंदरीत 2.5 वर्षाचा अतिशय सॅटिस्फॅक्टरी, समाधानकारक आणि आनंददायी अशा प्रकारचा हा कार्यकाळ मला पूर्ण करता आला। शासकीय नोकरीमध्ये बदल्या होतच असतात। अर्थात सगळ्यांना असं वाटतं की नांदेड सारख्या ठिकाणी अजून थोडा जास्त वेळ मिळाला असता, परंतु तो बदलीचा असा एक क्रम आहे की तो आपल्याला चुकवता येत नाही आणि त्यात विशेषतः थोडंसं 1 स्टेप अहेड प्रमोशन वरती पोस्टिंग झाल्यामुळे त्या ठिकाणी मला आता होत आहे मी। परंतु एकंदरीत या मागच्या 2.5 वर्षांमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी अनुभव आला। महत्वाचं म्हटलं की 2 निवडणुका या काळात झाल्या, त्यापैकी दुसरी निवडणूक जी होती त्यावेळेस आपल्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा अशा सोबत आल्या आणि निवडणुकीची एक प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे आणि नियमांना पूर्णतः धरून पार पाडण्याचा आपण जो प्रयत्न केला त्यात चांगल्या प्रकारे यश सुद्धा मिळालं। कुठेही निवडणुकांना गालबोट न लागता ह्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या। सोबतच शेती आणि शेतकरी या विषयांमध्ये काम करण्याची माझी जी नेहमीची इच्छा होती आणि जळगावमध्ये सुद्धा सुरुवात केली होती, त्याविषयी खूप काम करण्यासारखं या ठिकाणी होतं। ते चांगली एक संधी मिळाली। उच्च मूल्य उत्पादनांवरती आपण भर दिला होता। केळीची निर्यात असेल, फुल शेती असेल किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आपण 50 शेतकऱ्यांना सर्टिफिकेट मिळवून दिले आणि यावर्षी अजून 150 लोकांना त्यात मिळतील। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे जे इतर मूलभूत विषय असतात, बियाणे असतील, खतं असतील, महत्वाचं म्हणजे जलसिंचनामध्ये प्रयत्न होता की लोकसहभागातून जास्तीत जास्त कामं व्हावेत। त्या अनुषंगाने गेल्या वर्षी आपण 164 ठिकाणी गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून घेतली। पाऊस सुद्धा बऱ्यापैकी झाला आणि त्यामुळे यावर्षी आपण बघितलं की जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये आपली भूजल पातळी चांगल्या प्रकारे वाढलेली आहे। अतिवृष्टीचे काही आपल्याकडे इन्सिडेंट झाले होते। 3 वर्षांमध्ये अतिवृष्टी होती, त्या ठिकाणी वेळेवर मदत कार्य पोहोचवण्याची आपण दक्षता घेतली। सोबतच जे वेगवेगळे शासकीय कार्यक्रम होते आणि मोठे जे इव्हेंट्स होते त्यामध्ये विशेषतः शासन आपल्या दारीचा महाराष्ट्रातला सगळ्यात चांगला कार्यक्रम माझ्या मते नांदेडमध्ये आपण घेऊ शकलो। महासंस्कृती अभियान हा एक खूप अभिनव प्रयोग आपण त्यावेळेस केला आणि खूप चांगला कार्यक्रम त्यावेळेसही झाला। त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मेळावा असेल किंवा वीर बाल दिवसाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण घेतला होता। त्या व्यतिरिक्त माळेगावची यात्रा असेल, माहूरच्या यात्रा असतील, जिल्ह्यातील गुरुद्वाराचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात, बावरी नगरचा आपला परिषद असेल, प्रत्येक ठिकाणी किंवा कंधारचा उरूस असेल, तर सगळ्यात विविध समुदायांचे जे कार्यक्रम होते ते यशस्वीपणे आपल्याला आयोजित करता आले। कुठेही गालबोट लागेल अशा प्रकारची कोणती घटना या कालावधीमध्ये घडली नाही। हा कालावधीमध्ये खरं तर सामाजिक आंदोलनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाली। मग आरक्षणाचा विषय असेल किंवा परभणी येथे झालेल्या घटनेचे प्रतिसाद, इतर काही घटना असतील, त्यातही जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांनी, संघटनांनी खूप चांगलं सहकार्य केलं आणि कधीही प्रशासनाच्या शब्दाबाहेर ते गेले नाहीत आणि नेहमी सहकार्याची त्यांची भूमिका राहिली। त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो।
अनेक इतर नवीन नवीन आपण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. नांदेडला ग्रामीण महाराष्ट्रातील एक स्पोर्ट्स हब बनवण्यासाठी आपण सुरुवात आता केलेली आहे आणि आगामी काळामध्ये नवीन जिल्हाधिकारी आणि आपली सगळी टीम हे सुद्धा त्याला निश्चितपणे पाठबळ देतील. त्याचबरोबर आपल्याकडे फर्टिलिटी क्लिनिक ही एक नवीन संकल्पना आपण आरोग्य विभागामार्फत सुरू केली, ज्याचा खूप नवविवाहित आता लाभ घेत आहेत. त्यामध्ये सुद्धा एक म्हणजे खऱ्या अर्थानं समाधान देणारा असा एक त्यामध्ये अनुभव मिळतो. या काळामध्ये खऱ्या अर्थानं जिल्ह्यातील सगळे लोकप्रतिनिधी असतील, आपल्या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री असतील, आताचे पालकमंत्री असतील, यांनी खूप सहकार्य केलं. नेहमी त्यांनी आम्ही मांडलेल्या विषयांवरती सकारात्मक प्रतिसाद दिला. कधीही कोणाशी कुठल्याही प्रकारचं संघर्ष होण्याची वेळ आली नाही, हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्याचबरोबर जे माझे मार्गदर्शक सगळे अधिकारी आहेत, विभागीय आयुक्त म्हणून सुनील केंद्रेकर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मराठवाड्याचे विषय जे आहेत ते मला खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनंच कळाले. त्यामुळे इनाम जमिनींचा विषय असेल किंवा इतर जे विषय असेल त्यामध्ये त्यांनी खूप मदत केली. त्यानंतर अर्धत साहेबांनी सुद्धा चांगला गायडन्स केला आणि आता दिलीप गावडे सर यांनी सुद्धा निवडणुकीच्या वेळेस विशेषतः जे गायडन्स केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मंत्रालयातही मला वाटतं की सौनिक सर असतील, त्यानंतर नितीन करीर सर, सौनिक मॅडम यांचं मुख्य सचिव म्हणून नेहमीच मार्गदर्शन लाभलं. राजेश कुमार सर आताचे ACS, यापूर्वी देवरा सर होते, नितीन करीर सर होते महसूल विभागाचे ACS, त्यांनी खूप महत्वाचं याच्यामध्ये योगदान दिलं. IG आपल्याकडे सिनियर रँकचे ऑफिसर असतात, तांबोळी सर असतील, मावरकर सर, ओवाब सर यांनी सुद्धा खूप मार्गदर्शन केलं. जे सगळे सोबतचे आमचे सहकारी अधिकारी आहेत, मी जॉईन झालो त्यावेळेस लहाने साहेब होते, ठाकूर मॅडम होत्या, प्रमोद शेवाळे साहेब होते. त्यानंतर मग एक अधिकारी बदलत गेले, डोईफोडे साहेब आले, कोकाटे साहेबांचा खूप चांगला टेन्युअर राहिला, अविनाश कुमार आता आहेत, करणवाल मॅडम आहेत. या सगळ्यांसोबत खूप चांगलं ट्युनिंग, महापालिकेचे आयुक्त डोईफोडे साहेब आहेत, चांगलं ट्युनिंग होतं. त्याचा एक चांगला परिणाम मला वाटतं की प्रशासनातही उमटला. आमचे सगळे SDM, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, ॲडिशनल कलेक्टर या सगळ्यांचं खूप म्हणजे मनापासून मी आभार मानतो. महसूल परिवारातले आमचे सगळे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं. महसूल स्पर्धा 2022-23 आम्ही जिंकली आणि आता आपण राज्य स्पर्धेचं आयोजन करतोय. प्रत्येक विभागामध्ये मिशन 100 डेजचं सुद्धा आपण आता चांगलं काम सुरू केलंय आणि सगळे जे अधिकारी आहेत, मग आमचे ॲडिशनल कलेक्टर असतील, RDC असतील, इतर जे आमचे सगळे अधिकारी आहेत त्यांनी खूप मदत केली. इतर विभागांचे अधिकारी, DIO असतील, सिव्हिल सर्जन, मेडिकल कॉलेजचे अधिकारी आहेत, खूप विभाग आहेत, सगळ्यांचं नाव घेता येणार नाही. इलेक्शनचे आमचे डेप्टी इलेक्शन ऑफिसर आता या ठिकाणी आहेत. या सगळ्यांनी खूप महत्वाची कामगिरी बजावली आणि यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानंच हे शक्य झालं. कारण शेवटी हे टीमवर्क असतं. प्रशासन म्हणजे खरं तर आपला जो राष्ट्रीय खेळ हॉकी सारखं असतं की एकच खेळाडू काही बॉल आपल्याला योग्य वेळेस योग्य व्यक्तीला, योग्य खेळाडूला पासेस द्यावं लागतात. त्याच टीमवर्कनं नेहमी काम करण्यावरती माझा भर राहिला. समृद्धीचं लँड ॲक्विजिशन असेल, वर्धा नांदेडचं लँड ॲक्विजिशन असेल किंवा जिल्ह्यातल्या नॅशनल हायवेची जी एक नेटवर्क बनवायचं होतं त्यामध्ये सुद्धा मी योगदान देण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत अतिशय सॅटिस्फाईड असा प्रकारचं टेन्युअर आहे आणि इथून पुढे सुद्धा नेहमी नांदेडकर आणि नांदेड माझ्या लक्षात राहील. विशेष आठवण म्हणजे माझ्या पहिल्या मुलीचा जन्म याच ठिकाणी झाला, त्यामुळे आयुष्यभराची एक ती मेमरी निश्चितपणे बनलेली आहे. त्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा समस्त नांदेडकरांचं आभार मानतो आणि सगळ्या सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. निश्चितपणे खूप मोठं आव्हान होतं, कारण यामध्ये मतदान केंद्रावरती 2 मशीन्स करणे, त्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणे आणि या 2 मशीन मध्ये कुठे कन्फ्युजन होऊ नये यासाठी त्याची नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.